नमस्कार. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी मोहिनी सोनार. ब्लॉकेजेससाठी योग्य निदान आणि उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माधव बागचे तज्ञ आणि स्ट्रेस मॅनेजमेंट एक्सपर्ट हेल्थ गुरु मिलिंद सरदार. आपण सरांचं स्वागत करूया. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. तर सर, माधव बागमध्ये गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत आहेत आणि रुग्णांच्या समस्या ते सोडवतात. दरम्यान हृदयरोग किंवा ब्लॉकेजेस म्हटलं की एन्जिओप्लास्टी किंवा बायपास असं करावं लागणार असा विचार प्रथम आपल्या डोक्यात येतो आणि ऑपरेशन शिवाय दुसरा पर्यायच नाही का या विचारांनी हृदयरुग्ण आणि त्यांच्या परिवारातील सर्व व्यक्ती चिंतेत असतात. तर मंडळी, आता चिंता करण्याची गरज नाहीये, कारण ब्लॉकेजेसवर नैसर्गिक मात करून कसं तुम्ही हार्ट अटॅकच्या भीतीपासून, ऑपरेशन्सच्या भीतीपासून मुक्त होऊ शकता याच विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात माधव बागच्या उपचारांनी निरोगी झालेल्या एका रुग्णाच्या मनोगतानं. नमस्कार, माझं नाव देवेंद्र संपतराव इथापे. प्रत्येकाला एक मानसिक टेन्शन असतं, काही असतं. अशा एका टेन्शनमध्ये मी काम करत असताना सकाळी मला एकदम घाबरल्यासारखं झालं. संध्याकाळी 5 वाजता एक डॉक्टरांची भेट झाली. त्यांनी ताबडतोब मला ॲडमिट होण्यासाठी एक हॉस्पिटलचं चिठ्ठी दिली. अशा वेळी माझा एकदम BP लो होत गेला. ते सिस्टरच्या लक्षात आलं. सिस्टर एकदम ओरडली. त्यापुढं मला काय आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मला सेकंड डेला मला सांगितलं, तुम्हाला एक सिव्हिअर अटॅक येऊन गेला. त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमच्या शरीराच्या नाड्या वगैरे थांबल्या होत्या, फंक्शन पूर्ण थांबलं होतं. आम्हाला इथली नस हालताना सापडली कानामागची, म्हणून आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक देऊन तुम्हाला जाग केलं. परंतु तुम्हाला ताबडतोब एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीचा सल्ला इमिजिएटली दिला. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो त्या बिल्डिंगमध्येच माझ्या खाली एक डॉक्टर राहत होते. ते डॉक्टरांची 2 दिवसापूर्वी एन्जिओप्लास्टी झाली होती आणि तिसऱ्या दिवशी ते एन्जिओप्लास्टी करत असतानाच एक्सपायर झाले. मी त्यावेळी ठाम निर्णय घेतला की एन्जिओप्लास्टी करायची नाहीच. त्यावेळेलाच मला माधवबागचा गुगलवर मला माहिती मिळाली. मी ताबडतोब माधवबागला आलो. माधवबागला आल्यानंतर नाडी परीक्षण केलं, 2D एकोचा सल्ला दिला. संध्याकाळीच जेवायला गेलो. जेवण बघितलं, इतकी चिडलो. रोज 2-2.5 भाकरी खाणारा माणूस याच्यावर काय खाणार. तुम्हाला लिटरली सांगतो, 2002 सालापासून मला BP होता, ब्लड प्रेशर होतं. 6 गोळ्या मला होता, 6 टॅबलेट होता. जाताना मला एकही ॲलोपॅथिक टॅबलेटची गोळी नव्हती. मी 4 वाजता उठतो, 4:30 पावणे 5ला सगळं फ्रेश होऊन चालायला जातो. चालवल्यानंतर तुमच्या MIB+ ॲप लावतो. आज माझं 14 किलो वजन कमी झालं. त्याबरोबर 15 सेंटीमीटर पॅन्टचा घेर कमी झालेला आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम यानं आपण किती चांगले होऊ शकतो हे मला माधवबागनं शिकवलं आहे. माधवबागची एकच अट की त्या तुम्ही फॉलो करा. जे काय इन्स्ट्रक्शन देतात, जो काय आहार देतात तो फॉलो करा, जो व्यायाम सांगतात ते फॉलो करा. तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतात. मी प्रत्यक्ष उदाहरण आहे. तर आपण पाहिलं कशा प्रकारे रुग्णांना या ठिकाणी रिझल्ट मिळतात आणि कशा प्रकारे तुम्ही काळजी घेतली पाहिजे. सुरुवातीला सर मला असं वाटतं, हृदयरोग म्हटलं की लोकांना धडकी भरते. म्हणजे हृदयरोग म्हटल्यावर आता हार्ट अटॅक येणारच असं ते समजून टाकतात. तर नेमकं काय होतं, नेमकं काय करायला हवं? बघा, आता आपण हृदयरोग म्हणजे नीट समजून घेऊया. आता तुम्ही म्हणालेत की हृदयरोग म्हटल्यावर ब्लॉकेजेस आणि ब्लॉकेजेस म्हटल्यावर हार्ट अटॅक. ऍक्च्युली बघायला गेलो तर ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण हृदयरोगाला मुख्य का घाबरतो? जसे इतर अवयव आहेत तसं सुद्धा हृदय आहे, पण हृदयाशी, जीवन मरणाशी त्याचा संबंध आहे, म्हणून त्या ऑर्गनची आपण जास्त भीती वाटते किंवा त्याला चेकअप करायला घाबरतो. आता ब्लॉकेजेस याचा विषय म्हटला तर ते सुरू आपल्या वयाच्या 20 वर्षापासून सुरू होतात, असे हजारो रिसर्च आहेत. मग तेव्हा लगेच हार्ट अटॅक येतो का? तर बिलकुल नाही. जेव्हा हे ब्लॉकेजेस 70-75% वर जातात तेव्हा काळजी करण्यासारखं आहे. का? तर आपल्या हृदयाला मिळणारा जो रक्त सप्लाय आहे त्याच्यामध्ये अडथळा आणायचं काम मात्र सुरू करतात. पण त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो का? तर फक्त ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येत नाही. हार्ट अटॅक हा रक्तवाहिनीमध्ये झालेल्या जखमेमुळे होणारा जो ब्लड क्लॉट आहे त्याच्यामुळे आणि फक्त त्याच्यामुळेच आपल्याला हार्ट अटॅक येतो. म्हणजे ब्लॉकेजेसमुळे हार्ट अटॅक येतो का? तर त्याचं उत्तर आहे बिलकुल नाही. ओके, त्यामुळे ब्लॉकेजेस, मग ब्लॉकेजेसला पर्याय आहे का? ब्लॉकेजेस कमी होऊ शकतात का? तर 100% होऊ शकतात. जसे ब्लॉकेज घडतात म्हणजे असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव ह्या गोष्टींमुळे जसे ब्लॉकेज घडतात, पण त्याच गोष्टी जर आपण 100% रिव्हर्स केल्या म्हणजे संतुलित आहार, नियमित व्यायाम, स्वच्छंदी मानसिकता आणि
काही आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्साचा सपोर्ट हे जर आपण घेतलं तर आत्ता आपल्याकडे अशी हजारो उदाहरणं आहेत, त्यांचे ब्लॉकेज कमी झालेले आहेत आणि मग त्याच्यामुळे होणारा पुढे हृदयरोगाचा त्रास हा आपण नक्की करू शकतो. आणि हे आपण माधवबागच्या 7 दिवस निवासी चिकित्सा खोपोली आणि कोंडाळी ह्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये अशा हजारो लोकांवर आपण ट्रीटमेंट करून ती लोक आता आनंदी आहेत. डॉक्टर, तुम्ही म्हणालात 75 ते 70% वर जर ब्लॉकेजेस असतील तर चिंतेची बाब आहे. एखाद्याला 80 किंवा 90% ब्लॉकेजेस आहे, पण नेमकं काय झालंय त्याला माहिती नसतं. मग अशा वेळी कितपत त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो, त्या संदर्भात सविस्तर सांगा. नक्की. आता मी जसं सांगितलं की आता 80 किंवा 90% जे ब्लॉकेज आहेत, म्हणजे त्याचा असा अर्थ नाही की 80% 90% हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा कमी होतोय, असा त्याचा अर्थ बिलकुल नाहीये. ती रक्तवाहिनीची जी पूर्ण व्यास आहे त्याच्यामधला 80 ते 90% भाग हा चरबी किंवा ब्लॉकेजनी विभागलेला आहे, पण त्याच्यामुळे रक्तपुरवठा पूर्ण खंडित किंवा अडथळा असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. ही पहिली गोष्ट. म्हणजे रक्तवाहिनीतून रक्ताचा सप्लाय हृदयाला कार्य करायला होत आहे. आता मग 80 ते 90% ब्लॉकेज आहे म्हणजे काळजी करायचं कारण नक्कीच आहे, पण तो आपण कमी करून घेऊ शकतो का? तर 100% आपण कमी करून घेऊ शकतो, पण त्याला फक्त ऑपरेशन हा पर्याय नाही. कारण ऑपरेशननी काय केलं जातं तर आपण जी एंजियोप्लास्टी किंवा बायपासची ऑपरेशन केली जातात त्याच्यामध्ये काय करतो आपण, असणारी ब्लॉकेज ही तिथे टाकलेल्या स्टेननी बाजूला फक्त केली जातात आणि रक्तवाहिनीचा मार्ग सुरळीत केला जातो. म्हणजे ब्लॉकेजेस कमी झाली का? आपण एका रक्तवाहिनीला फक्त टेम्पररी प्लंबिंग केलेलं आहे. ब्लॉकेजेस कमी झाली का? तर बिलकुल नाही. पण आपण आपली जर जीवनशैली सुधारली, संतुलित आहार, जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे नियमित व्यायाम, ह्या अशा गोष्टी आहेत की आपण आपले ब्लॉकेज, वाढलेलं कोलेस्ट्रॉल लेवल हे 100% रिव्हर्स करू शकतो. मग ते एकदा 60-70% खाली आलं की आपल्याला काहीच त्रास होत नाही. आणि हे आपण माधवबाग, खोपोली आणि कोंडाळी हॉस्पिटलमध्ये केलेल्या पेशंटच्या ट्रीटमेंटवर दाखवून दिलेलं आहे. ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी आपण सिटी एंजिओग्राफी केलेली आहे आणि ट्रीटमेंट 3 महिने झाल्यानंतर सुद्धा आपण सिटी एंजिओग्राफी करून दिलेली आहे. 30 ते 70% रुग्णांचे ब्लॉकेज कमी झालेले आहेत आणि ते उर्वरित आयुष्य त्यांचं मजेत जगतायत. त्यामुळे 80 आणि 90% ब्लॉकेज जरी असले तरी घाबरण्याचं कारण नाही. ऑपरेशन करायलाच पाहिजे तशी सुद्धा गरज नाही. फक्त जीवनशैली बदलातून आणि आयुर्वेदिक चिकित्सेने तुम्ही तुमचे ब्लॉकेज कमी करू शकता आणि उर्वरित आयुष्य आनंदात जगू शकता. ज्या रुग्णांना ब्लॉकेजेस झाले किंवा काही इतर त्रास आहे हृदयासंदर्भी, त्यांना एंजिओप्लास्टी किंवा बायपास अशी भीती वाटत असते किंवा त्यांना ते करण्याचीच गरज असते. मग अशा रुग्णांना ऑपरेशनची सुद्धा भीती असते. अशा रुग्णांना ऑपरेशन शिवाय उपचार शक्य आहे का? आणि माधवबाग मध्ये त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार करू शकतात आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर त्या रुग्णांना यावर मात करण्याची शक्यता असते? छान. आता लक्षात घ्या, आपण हृदयरोग किंवा ब्लॉकेजेस जास्त पर्सेंट दिसल्यावर त्याला आपण पर्याय एंजिओप्लास्टी किंवा बायपास म्हणून बघतो. आता एंजिओप्लास्टी म्हणजे काय? तर सर्व हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यातली एखादी रक्तवाहिनी, तिला वाढणारं ब्लॉकेज, मग त्याला आपण टेम्पररी प्लंबिंग हा शब्द मी वापरतो का? कारण त्याला टेम्पररी आपण आतमध्ये एक स्टेन टाकतो, एक स्प्रिंग टाकतो आणि रक्तवाहिनीचा तात्पुरता प्रवाह मोकळा करून घेतलेला असतो. पण ते असणारे ब्लॉकेज कमी झाले का? नाही, ते ब्लॉकेज तिथेच आहेत. इतर हृदयाच्या आणि शरीरातल्या रक्तवाहिन्यामध्ये असलेले ब्लॉकेज कमी झाले का? नाही, तर ते सुद्धा तिथेच आहेत. आलं लक्षात? मग याची भीती वाटते की नंतर पुन्हा काय झालं तर ते नक्की होऊ शकतं, कारण आपण टेम्पररी प्लंबिंग केलेलं आहे. बायपास म्हणजे काय? तर टेम्पररी किंवा आपण ज्या रक्तवाहिनी पूर्ण ब्लॉक आहे तिला दुसरा बायपास ऑप्शन दिलेला आहे. आता हे दोन्ही गोष्टी टाळून पूर्णपणे आपण ब्लॉकेज कमी करू शकतो का? तर आता माधवबाग, खोपोली आणि कोंडाळी इथे जी 7 दिवसाची निवासी चिकित्सा चालते हे त्याच्यावर रामबाण सोल्युशन असं आपण म्हणू शकतो. कारण आतापर्यंत जवळजवळ 3 लाख लोकांना ज्यांना एंजिओप्लास्टी बायपास करणं गरजेचं आहे असं सांगितलं होतं, अशा रुग्णांना 7 दिवसाची निवासी चिकित्सा करून ती एंजिओप्लास्टी बायपासची गरज लागली नाही असा डाटा आहे. आणि इथे ह्या लोकांनीच प्रूव्ह करून दिलेला आहे. त्यांना 6-7 वर्ष झाली तर त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. आता नक्की या 7 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये काय जातं तर आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे संतुलित आहार. नक्की पेशंटनी कुठला आहार घेतला पाहिजे, कॅलरी खर्च किती होतोय आणि कॅलरी गेन किती, या दोन्हीचं संतुलित आहार दिला जातो. पोर्शन कमी केला जातो. दुसरं महत्वाचं, नियमित दिनचर्या कशी असावी, म्हणजे सकाळी उठून आपण ब्रह्ममुहूर्ताला व्यायाम करणं. तिसरं महत्वाचं योगासन, प्राणायाम
आणि स्वच्छंदी मानसिकतेसाठी असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ध्यान, धारणा, समाधी या सर्व गोष्टी 7 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये पेशंटकडून प्रॅक्टिकली अनुभवाच्या पातळीवर करून घेतल्या जातात. 7 दिवसामध्ये त्याला लक्षात येतं की माझा आजार जवळजवळ 50% या 7 दिवसातच बरा झालाय आणि त्यामुळे आपण 100% एंजियोप्लास्टी बायपास याला हा चांगला पर्याय. माधवबागची 7 दिवसाची निवासी चिकित्सा ही नक्की असू शकते. हा 3 लाख लोकांचा असलेला अनुभव, त्यामुळे छाती ठोकपणे मी सांगू शकतो की 100% तुम्हाला एंजियोप्लास्टी बायपास न करता या पर्यायाला आपण जाऊ शकता आणि उर्वरित आयुष्य जेव्हा तुम्हाला कळतं की हृदयरोग टाळण्यासाठी माझी जीवनशैली कशी पाहिजे, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मला आहार, विहार आणि विचार हे कसं ठेवायचंय हे जेव्हा 7 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये कळतं, तेव्हा आत्ता आमचे जवळजवळ 3.5 लाख रुग्ण हे आमचे पेशंट नाही आहेत, तर ते स्वतःचे डॉक्टर्स होत आहेत. आणि म्हणून मी माधवबागला हे क्लिनिक किंवा हॉस्पिटल म्हणत नाही, तर हे आरोग्याचं गुरुकुल आहे असंच म्हणतो. अगदी नक्कीच. आणि ज्यांना कुणाला हे त्रास आहे त्यांनी नक्की 7 दिवसाची ही निवासी चिकित्सा ते अवलंबावी आणि त्या ठिकाणी नक्की जावं. तर लॅसेंट, इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, ब्रिटिश मेडिकल जर्नल अशा 150हून अधिक संशोधन प्रबोधनांनी याला मान्यता दिलेल्या माधवबागच्या कॉपीराइट प्राप्त विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक SHS चिकित्सेच्या मदतीने आतापर्यंत हृदयविकार, डायबिटीस, BP, कोलेस्ट्रॉल आणि अतिलठ्ठपणा असलेल्या 10 लाखांहून अधिक रुग्णांना हृदयरोगासारख्या प्राणघातक आजारांपासून, त्याच्या भीतीपासून मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव दिलाय. तुम्हालाही जर का तुमच्या आजारातून आणि त्याच्या त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर आजच माधवबागच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा याविषयी जाणून घ्या आणि त्यासाठी फक्त या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या 02248966955. तर सुरुवातीला सर आपण म्हणालात की चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा चुकीच्या आहार पद्धतीमुळे ब्लॉकेजेस निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांनी, ज्यांना कोणाला ब्लॉकेजेस आहेत, त्यांनी कशा पद्धतीचा आहार घ्यावा, कशा पद्धतीने व्यायाम करावा? लक्षात घ्या, आता आहाराबद्दल सांगायचं झालं तर आपलं कामाचं स्वरूप काय आहे, म्हणजे रोज मला किती कॅलरी गरज आहे, किती कॅलरी मी घेतोय आणि किती कॅलरी खर्च करतोय, ह्याचं संतुलन आपल्याला ठेवायला लागलं तर नक्की तेवढा आहार असावा. म्हणजे समजा दिवसभरासाठी मला 1500 कॅलरी खर्च होत आहेत, तर मी 1500 कॅलरीचा आहार राहिला तर माझं आरोग्य हे संतुलित राहू शकतं. त्याच्यामध्ये म्हणून आपण हे सर्वसामान्य लोकांना मी आहाराचा चार्ट आधी द्यायचो, पण त्यांना कळायचं नाही नक्की याच्यामध्ये प्रोटीन किती घ्यायचं, कार्बोहायड्रेट किती घ्यायचं, व्हिटॅमिन, मिनरल्स. आणि म्हणून आता आपण रिव्हर्स डाएट किट असं हृदयरोगासाठी एक संजीवनी आहारच आणलेला आहे, जिथे आतापर्यंत लाखो लोकांना हा रिव्हर्स डाएट किटनी संजीवनी सारखं काम झालेलं आहे. म्हणजे 3 महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये हृदयरोगामध्ये आमूलाग्र बदल दिसले. त्याच्यामध्ये मी काय केलं तर त्याच्यामध्ये प्रॉपर पोर्शन कंट्रोल केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आपण नाश्त्याचे दिलेले आहेत त्याच्यामध्ये वेगळे नाश्ते दिलेत, ज्याच्यामध्ये आहार हा संतुलित कसा राहील याचा पोर्शन प्लस कॅलरी, प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट्स, मिनरल ह्याचं संतुलन केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या शरीराला पोषण करण्यासाठी जे गरजेचं आहे आणि त्याच्या आजाराचं पोषण होणार नाही याची काळजी त्या रिव्हर्स डाएट किटमध्ये घेतलेली आहे. आणि त्यामुळे आहार कसा असावा तर तो या पद्धतीने असावा. नंतर तुम्हाला त्या आहाराची सवय लागते आणि मग तुम्हाला कळतं की किती आहार मला गरजेचा आहे आणि मग ती जीवनशैली बनते. त्यामुळे तो 2-3 महिन्याचा आहार घेतल्यावर तुम्ही ते मार्गदर्शन तुम्हाला होऊ शकतं. दुसरं महत्वाचं तुम्ही सांगितलं व्यायाम. कमीत कमी रोज सकाळी अर्धा तास अनाशापोटी जर तुम्ही व्यायाम करत असाल तर युअर हार्ट, जर अर्ध्या तासामध्ये आपण 3 किलोमीटर अंतर कव्हर करत शकत असू तर WHO ने सांगितलंय युअर हार्ट इज 100% फिट. पण ते नियमित असावं. म्हणजे एक आहे मॉर्निंग वॉक आणि दुसरा आहे वॉर्निंग वॉक. डॉक्टरने आजार आल्यानंतर सांगतात ते वॉर्निंग वॉक आम्ही म्हणतो, पण सगळ्यांनी आपण जर मॉर्निंग वॉक गरजेआधीच, आजार यायच्या आधी जर सुरू केलं तर अशा पद्धतीने एक्झरसाइज हा सुद्धा नियमित केला आणि त्याचबरोबर योगासनं आणि प्राणायाम ह्या जर गोष्टी केल्या तर 100% आपण उद्या येणारा हृदयरोग हा टाळू शकतो. आणि ही दिनचर्या कशी असावी ही 7 दिवसाच्या माधवबाग चिकित्सामध्ये खोपोली आणि कोंडाळी हॉस्पिटलमध्ये सांगितली जाते. ती 7 दिवसाची चिकित्सा तुम्ही समजून घेतलीत का आयुष्यभर ती फॉलो करणं हे सहज शक्य होतं. नक्कीच डॉक्टर. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की सध्याची जी जीवनशैली आहे ती अतिशय धावपळीची आहे. खाणं पिणं व्यवस्थित नाहीये, वेळेवर जेवण मिळत नाही, त्यामुळे बाहेरचं खाल्ल्यामुळे अशा प्रकारचे हे आजार जडतात. दरम्यान आपण पाहतो हृदयरोग, BP, डायबिटीस आणि अतिलठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल सारख्या आजारातून 10 लाखांहून अधिक रुग्णांना मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव माधवबागनं दिलाय. आणि त्यातीलच एका रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया. माझं नाव डॉक्टर सतीश भास्करराव पाटील.
मी माजी मंत्री आहे. राजकीय जीवनामध्ये स्ट्रेसफुल जीवन असतं. यात मला डायबिटीज कधी झाला हे समजून सुद्धा आलं नाही. 3 महिन्यापूर्वी मला थोडासा हृदयाचा त्रास झाला. अँजिओग्राफी केली. पुढे इथे डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं की एक वेन ब्लॉकेज आहे, जवळपास 90%. अँजिओप्लास्टी करणं गरजेचं आहे. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अँजिओप्लास्टीचा निर्णय झाला. अँजिओप्लास्टी देखील झाली. मी मधल्या काळामध्ये डॉक्टर साने यांची मुलाखत ऐकली आणि म्हणून मी ठरवलं की आपण सुद्धा माधवबागला गेलं पाहिजे. फोन केला, अपॉइंटमेंट घेतली आणि मी आलो. सुरुवातीला त्यांनी माझी टेस्ट केली, पंचकर्म करून घेतले, बीपी चेक केला, शुगर चेक केली. इथलं जेवण सात्विक होतं आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते अतिशय लिमिटेड होतं. ज्यावेळेला मी ऍडमिट झालो त्यावेळेला 72.5 हे माझं वजन होतं. माझी ब्लड शुगर ही सुद्धा 180-200च्या घरात होती आणि आज सकाळी ती 100च्या आत होती. आपलं काम सुरू ठेवून जर आपण पथ्य पाळली नक्कीच याच्यात सुधारणाच होईल, वाढ होणार नाही याचा विश्वास मला आहे. मला वाटतं सगळ्याच प्रकारची काळजी या माधवबागमध्ये केली जाते आणि नक्कीच या सगळ्याचा ऋणी आहे. एक चांगलं आरोग्य घेऊन मी घरी परततो आहे. अजून मला जे भेटतील त्या सगळ्यांनाच मी सांगण्याचा प्रयत्न करेन. एकदा माधवबागला जा आणि या अनुभवाचा फायदा आपल्या शरीराला देखील घ्या. किती रुग्ण आहेत ज्यांना ब्लॉकेजेसचे त्रास आहेत त्यांनी नक्कीच माधवबागला भेट द्यावी आणि 7 दिवसांची ही निवासी चिकित्सा आहे तिचा अनुभव घ्यावा. सरांकडून आणखीही काही महत्त्वाची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामसंजीवनी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतो आहे ब्लॉकेजेस आणि हृदयरोग या विषयावर. तर सर आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण सर ब्रेक आधी जाण्याआधी आपण सांगितलं की ज्या रुग्णांना ब्लॉकेजेसचे त्रास आहे किंवा ज्या रुग्णांना बायपास होऊन सुद्धा त्या रुग्णांना आणखी पुन्हा एकदा ब्लॉकेजेस होण्याची शक्यता आहे, त्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे आणि 7 दिवसांची निवासी चिकित्सा जी माधवबागची आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर ती ही 7 दिवसाची निवासी चिकित्सा जी आहे तिची दिनचर्या नेमकी कशी असते? संतुलित आहार त्या ठिकाणी तुम्ही म्हणाला तसं दिला जातो, नाश्ता दिला जातो किंवा व्यायाम सुद्धा करून घेतला जातो. तर ती 7 दिवसांची चिकित्सा नेमकी कशी असते आणि त्याचा रुग्णांना कशा पद्धतीने फायदा होतो? बघा, 7 दिवसाची निवासी चिकित्सा म्हणजे काय, तर तुमची एक रोल मॉडेल जीवनशैली कशी असावी याचा प्रत्यक्ष अनुभव. आता म्हणजे काय, तर सकाळी जवळजवळ 4:30 पासून ब्रह्ममुहूर्तावर आपली दिनचर्या सुरू होते. पहिल्यांदा प्राथमिक सगळे विधी झाल्यानंतर एक्झरसाइज याला सुरुवात होते. मग बरेच जण आम्हाला रुग्ण सांगतात की मला सांगितलेलं आहे की जास्त धावपळ करायची नाही, की वजनामुळे मला चालणं होत नाही, गुडघेदुखी आहे. मग त्यांना त्याप्रमाणे अंडर ऑब्झर्वेशन आपण व्यायाम करून घेतो. जवळजवळ सकाळी अर्धा ते पाऊण तास अंडर ऑब्झर्वेशन सगळ्या पेशंटकडून आपण नियमित व्यायाम करतो आणि याच्यानंतर त्यांना लक्षात येतं की मला हृदयरोग झाला होता, व्यायाम करू नको सांगितलं होतं, तरीसुद्धा मी आत्ता व्यायाम करू शकतोय आणि मला काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे किती जण व्हीलचेअरमधून येताना ॲडमिट होतात आणि जाताना मात्र 3 किलोमीटर चालून जातात. हे व्यायामाबाबतीत घडतं. दुसरं महत्त्वाचं, प्रॉपर योगासनं आणि प्राणायाम. काही लोकांना योगासन हा शब्द पहिल्यांदाच माहीत झालेला असतो अनुभवाच्या पातळीवर. मग त्यांच्या आजारानुरूप त्यांना कुठली कुठली योगासनं गरजेची आहेत, काहींना कुठली योगासनं करणं गरजेचं नाही किंवा करायची नाहीत याचं सुद्धा प्रॉपर मार्गदर्शन दिलं जातं. त्याचबरोबर प्राणायाम आपल्याला स्वच्छंदी मानसिकतासाठी गरजेचं असणारे काही प्राणायाम, त्याचबरोबर ध्यानधारणा ह्या सकाळी आणि संध्याकाळी ह्या दोन्ही आपण दिनचर्येमध्ये करून घेतो. त्यानंतर महत्त्वाचा आला आहार. आहार या प्रश्नामध्ये मी विचारतो की खाण्यासाठी जगता की जगण्यासाठी खाता? तर सगळेजण सांगतात की आम्ही जगण्यासाठी खातो. पण आहार बघितला तर अंगावर 5, 15, 20, 25 किलो अधिक वजन झालेलं असतं. मग त्याच्यामध्ये आपल्या कॅलरी रिक्वायरमेंट किती आहे आणि त्याप्रमाणे आपण कॅलरी घेतो किती, असा आहाराचा पोर्शन कमी करून आपल्याला गरजेपुरता आहार हा तिथे रोज दिला जातो. मग तेव्हा पेशंटला कळतं की खरोखर आता मला फ्रेश वाटायला लागले, अतिरिक्त आहार मी घरी घेत होतो आणि त्यामुळे ब्लॉकेजेस किंवा वजन वाढलं आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले. त्यामुळे त्या पेशंटला त्याच्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे लागणारा आहार आपण तिथे देत असतो आणि तो पण सात्विक आहार देत असतो. काही प्रमाणात आपण किती गोष्टी विदाऊट तेलाने सुद्धा बनवतो आणि त्यामुळे त्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल कमी होणं,
त्यांच्या फॅट्स कमी होणं, त्यांचं वजन कमी होणं, हे 7 दिवसामध्ये आमूलाग्र बदल फक्त आहारातले योग्य बदल केल्यामुळे मिळतो. आणि मग त्यांना कळतं उर्वरित जीवन मला आहार किती घेतला पाहिजे, कोणता घेतला पाहिजे, कोणत्या वेळी घेतला पाहिजे, या सर्व गोष्टी आहाराबद्दल त्यांना कळतात. अशा पद्धतीने त्यानंतर महत्त्वाचं स्वच्छंदी मानसिकतेसाठी असणारी काही इंटेलेक्च्युअल सेशन, म्हणजे आपलं विचार बदलणं. जेव्हा विचार बदलाल तेव्हा तुमचं बाकी सर्व गोष्टी बदलेल. अशी इंटेलेक्च्युअल सेशनसुद्धा आपण त्या 7 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये घेत असतो. त्यामुळे हे माधवबाग, खोपोली किंवा कोंडाळी हे हॉस्पिटल नसून, मी मागाशी एक शब्द वापरला, ते आरोग्याचं गुरुकुल आहे. फक्त पेशंटला ट्रीटमेंट दिली जात नाही, तर त्या पेशंटच्या आजाराचा तो 7 दिवसांमध्ये स्वतःचा डॉक्टर बनतो. हे पेशंटपासून ते स्वतःचा डॉक्टर स्वतः, इतकं ट्रान्सफॉर्मेशन ह्या 7 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये घडतं. आणि तो एकटाच बरा होत नाही, तर घरी गेल्यानंतर पूर्ण फॅमिली निरोगी करतं. कारण आहार, विहार, विचार याचा मूलमंत्र तो इथनं 7 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये घेऊन जातो. आत्तापर्यंत 10 लाख रुग्णांचा आपण बघितलेला आहे, ज्यांनी हे आमूलाग्र बदल केले. त्यांचं जीवन हे निरोगी जीवन आणि आनंदी जीवन असा बदल ह्या 7 दिवसाच्या निवासी चिकित्सामुळे घडला. नक्कीच. आणि या आरोग्याच्या गुरुकुलमध्ये सगळ्या रुग्णांनी, ज्यांना कुणाला ब्लॉकेजेसचा त्रास आहे, हृदयरोगाचा त्रास आहे, त्यांनी नक्की जावं. सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. मिलिंद सरदार हे आज आपल्यासोबत चर्चेसाठी आलेले होते आणि सरांनी अतिशय विस्तृतपणे या सगळ्या हृदयरोग आणि ब्लॉकेजेस या विषयावर मार्गदर्शन केलं. आणि ज्यांना कुणालाही हा त्रास आहे त्यांनी माधवबागमधील 7 दिवसांची जी चिकित्सा आहे तिचा नक्की लाभ घ्यावा. आणि त्यासाठी एक नंबर लिहून घ्या, त्यावर फक्त मिस कॉल द्यायचा. आणि अधिक तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यावर तुम्ही जाणून घेऊ शकता. नंबर आहे 02248966955. तर नक्कीच माधवबागला भेट द्या. आणि तुर्तास या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. सर, एवढं छान मार्गदर्शन दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि सोबतच साम संजीवनीमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही.